मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार शुद्ध फसवणूक करत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय। आता यांनी टोळ्या निर्माण करण्याचं काम सुरू केलंय असं म्हणत मला घेरण्याचं काम फडणवीसांनी सुरू केल्याचा घणाघात जरांगेंनी केला। शांतता रॅलीत त्यांचा धिंगाणा घालायचा आहे असा आरोप जरांगेंनी केला, पण बांधवांनी संयम ठेवण्याचं आवाहन यावेळी जरांगेंनी केलंय। दुसरीकडे जरांगेंनी प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेवरून देखील प्रत्युत्तर दिले। ओबीसी महासंघाच्या बैठकीवरून देखील त्यांनी टीका केली आहे। त्यांच्या लक्षात आलं की अरे जाणून बुजून करायले, बरं हे तर केलं इथं नाही थांबले, पुन्हा अनेक टोळ्या जमवायला सुरुवात केली। म्हणजे मराठ्यांची काही संघटना फोडायला सुरुवात केली, आमिष दाखवून किंवा काय दाखवलं असेल त्यांना माहिती। कारण बिना आमिषाचं किंवा बिना देवाणघेवाण काही केलेलं जात सोडून पक्षाचं काम करायला कोणीच मोकळा नाही। कोणीच कोणत्या जातीतला माणूस बिना आमिषाचं फुकट नाही काम करू शकत त्याचं। आणि आरक्षण मिळवायचे दिवस जवळ आले असताना जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 4-5 त्यांचे आमदार आणि मंत्री हे प्रचंड मोठं षड्यंत्र रचून मला घेरायचं काम सुरू केलं आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता म्हणजे सोपी सत्ता नाही, अवघड सत्ता आहे ती। म्हणून तर आता सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आलेत, म्हणून तर मराठे एकवटलेत ना। शेवटी त्यांच्या पक्षात असणारा मराठा सुद्धा कदरला की ज्या पक्षाला ज्या भाजपातल्या मराठ्यांच्या आमदारांना आपण मोठं केलं, त्यांचा नेता आपल्या जातीच्या विरोधात बोलतोय, षड्यंत्र करतोय, सापळा रचतोय, माझ्या विरुद्ध SIT लावतोय। तसंच त्या पोरांनी नुसत्या घोषणा दिल्यात धाराशिवच्या, म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय। हे मराठ्यांच्या आता लक्षात येतंय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली, पण शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनं त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही। त्यावर जरांगे प्रश्न का विचारत नाहीत असा खोचक सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला। तर जरांगे आणि महाविकास आघाडीचं साटलोट तर नाही ना, त्यामुळे जरांगेंनी त्याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील लाड यांनी केलेली आहे आणि यावर जरांगेंनी देखील प्रत्युत्तर दिलं। तुमच्यामध्ये हिम्मत नाही की त्या पवारांना किंवा उद्धव ठाकरेंना विचारावं, राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे का वाईट आहे का चांगली आहे यावर मला बोलायचं नाही। मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, परंतु त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची हिम्मत दाखवली। परंतु ज्या उद्धव ठाकरेंनी बिळात जाऊन बसले, शरद पवारांनी षडयंत्र केलं, ज्यांनी मराठाचं आरक्षण घालवलं, मराठाचं आरक्षण घालवण्यामागे ज्यांचा योगदान होता, त्या काँग्रेसला, त्या शरद पवारांना, त्या उद्धव ठाकरेंना नाव घेण्याची तुमची हिम्मत नाही आहे। आम्हाला आता संशय वाटायला लागलाय दादा, कुठेतरी तुमची त्याची काहीतरी अंडरस्टँडिंग आहे का? हिम्मत नाही का देवेंद्र फडणवीसला आरक्षण द्या म्हणायची? कवर दुसऱ्याचे घर दाखविता रे तुम्ही? ते बिगर कोकाचं असल्यासारखं कमी वागा, रणका वागू नाही, कधी मर्दासारखं वागावं। सांगा ना देवेंद्र फडणवीसला, मराठ्यांनीच निवडून दिलंय ना, द्या म्हणा आरक्षण। कशाला लोकांच्या घरं दाखवता उगाच, याला बोलत नाही त्याला बोलत नाही? आम्ही 50 वेळेस सांगितलं तुम्हाला, आमचं कुणी वाटोळं केलेलं आहे मराठ्यांना चांगलं माहिती। लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय। जरांगे पाटील हिटलर आहेत का असा खोचक सवाल त्यांनी केलाय। जरांगे हा व्यक्ती महाराष्ट्रात वाईट पायंडा पाडत असून त्यावर कोणी बोलायला तयार नाही असं लक्ष्मण हाके म्हटलेत। जरांगे यांच्या पाठीमागे गर्दीच नाही, त्यामुळे गर्दीचे फुगे फुगवायचं बंद करा असंही हाकेंनी म्हटलंय। आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत। मी जसा उल्लेख केला, दोन्हीकडे गोंधळ आहे। काल ओबीसी परिषद झाली, त्या ठिकाणी मोजकेच नेते गेले, अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी, म्हणजे अगदी कुणी फार जायचं टाळलं तिकडं। इकडं मात्र पायघड्या घालल्या जात आहेत आणि इकडं कोणी येत नाही असं काहीतरी वाटतंय? निश्चित या महाराष्ट्रामधल्या 288 विधानसभा कन्स्टिट्युएन्सी असतील किंवा खासदार मंडळी असतील किंवा रुलिंग ज्या पार्टी आहेत, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, अनेक गटतट असतील, ही माणसं या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसीच्या प्रश्नावरती, सामाजिक न्यायाच्या प्रश्नावरती, जे संविधानाला अपेक्षित आहे, जे लोक डिप्रेस्ड आहेत, ज्या लोकांवरती इथल्या व्यवस्थेत अन्याय झालाय, त्या बाजूनं फॅक्ट आणि फॅक्चरवर कोणी बोलायला तयार नाही। ना शरदचंद्रजी पवार बोलतायत, ना उद्धव साहेब बोलतायत,
अशी गुळमुळीत जर भूमिका असेल तर ओबीसींना हक्क आणि अधिकाराविषयी जी लोक म्हणून आमच्या या प्रश्नाकडे पाहत नसतील त्या लोकांना आम्ही जाब विचारणार. तशी आमची भूमिका आहे आणि तसं आम्ही महाराष्ट्रामध्ये आता नियोजन करतो आहोत. उद्या 11 तारखेला आम्ही सांगलीला तरुण भारत स्टेडियमवर पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा मेळावा घेतलाय. आम्ही त्यानंतर 18 तारखेला नांदेडला मेळावा आहे आमचा. 15 तारखेला मुंबईमध्ये कुणबी बांधवांचा, कोकणातल्या कुणबी बांधवांचा मेन जबाबदार पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत आहोत. आणि महाराष्ट्राला आम्ही जाब विचारू. महाराष्ट्र म्हणजे ओबीसीच्या प्रश्नावर महाराष्ट्रातले नेते बोलणार नाहीत का? या प्रश्नावर आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्ही आवाज उठवणार आणि आमचं चालू आहे ते आता सध्या. हर्षल सर, राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. याचिका मागे घेण्यास चित्रा वाघ यांची परवानगी नसताना ती मागे घेण्याची मागणी का, असा खडा सवाल हायकोर्टानं विचारलाय. चित्रा वाघ यांच्याशी सल्लामसलत न करता याचिका निकाली काढण्याची मागणी का केली, असा सवाल कोर्टानं वकिलांना विचारलाय. तुम्ही ठरवाल तेव्हा याचिका स्वीकारायची आणि ठरवाल तेव्हा याचिका मागे घ्यायची, हा काही पोरखेळ सुरू आहे का, असा सवाल कोर्टानं केलाय. नमस्कार. मंत्री संजय राठोड प्रकरणी माध्यमांमध्ये विविध बातम्या येत आहेत. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे त्यावर बाहेर टिप्पणी करणं योग्य ठरणार नाही. मनासारखा निकाल आला की लोकशाही जिंकली आणि निकाल विपरीत गेला की न्यायालयावर दोषारोप करणाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगणं तसंही कठीण आहे. पण एक बाब या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते, ती म्हणजे मी हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत. न्यायालयाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो त्या प्रकरणाचा अंतिम निकाल नाही. न्यायालयात हे प्रकरण सध्या सुरू आहे आणि तिथे मेरिटवरच निर्णय होईल, हा माझा ठाम विश्वास आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.